आपल्या सगळ्या माता भगिनींना त्यांना प्रचंड मताने पंजा 1 नंबरवर पंजा आहे, कारण उमेदवार आपला नेक आहे. परंतु बापूंनाच निवडून का द्यायचंय तर छत्रपती शिवाजीनगरमध्ये आपण सगळे माता भगिनी राहत आहोत. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पाहिलं किती अपमान झालेला आहे. या भाजप सरकारने शिवशाहू फुले आंबेडकरांचा किती अपमान केलेला आहे. आपल्या आईला आपल्या वडिलांना जर कोण उलट बोललं तर आपल्याला किती राग येतो. आणि जर आज आपल्या देवतांना हे भाजप सरकार गलिच्छ भाषेत खालच्या भाषेत बोलतोय तर आपल्याला किती राग यायला पाहिजे. याचा वचपा येत्या 20 नोव्हेंबरला आपण काढल्याशिवाय राहता कामा नये. आज आपण पाहतो महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगार प्रचंड प्रमाणात वाढलेले. आज जर आपण पाहतो दुसरी भाग गुन्हेगारी वाढलेली, आज शाळा सुटली. आज आपण पाहतो शाळेची बाकस अवस्था झालेली आहे. कुठेही शिक्षण, स्वच्छता, पाणी, लाईट काहीच आपण बघत नाहीये. 5 वर्षात या सरकारनं स्वतःचा विकास केलाय आणि छत्रपती शिवाजीनगर हे बाकाच करून टाकलेलं आहे. माता भगिनींनो, तुम्ही जागृत आहात. आज 1,500 रुपये आपल्या महिन्याला पुरतात का हो? आज महागाई एवढी प्रचंड वाढली. आज आपल्याला माहिती, आज भाजीपाला घ्यायला गेलो तर गॅस सिलेंडर किती मागे, भाजीपाला किती मागे. आपल्या महाविकास आघाडी सरकारने महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत दर महिना 3,000 रुपये दिलेले आहेत. आज तिचं 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तिला 1 लाख रुपये दिलेले आहेत. 25 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. 100 पर्यंत युनिट माफ केलेले. आज जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर माझ्या माता भगिनींना, सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देईल ते महाविकास आघाडीच देईल. आपण पाहतोय आज छत्रपती शिवाजीनगर मध्ये सगळेजण म्हणतात मी थांबले, मी निवडून येणार आहे. खऱ्या अर्थाने जो विकासाचा कायापालट करणारे हे नेतृत्व ते म्हणजे दत्ता बापू बेरड. अनेक जण बसलेत, ते भाजपची बी टीम असू, सी टीम असू ते माहित नाहीये, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विकास खऱ्या अर्थाने जो करेल ते म्हणजे बापू बेरड करणार. बापू बेरडांना मान्य जरांगे पाटलांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी तळागाळातील लोकांनी महाविकास आघाडीला स्वीकारले. आमदार कुचकामी, आमदारांनी काय काम केले? आमदाराला लीड नाहीये. छत्रपती शिवाजीनगर भाजपचं मताधिकार घटलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने विकास ही जनता, माणूस नगरसेवक होते तरी त्याचा लीड होता 5,124. आज त्यांच्याकडे आमदार नाही, खासदार नाही. आज महायुतीचं सरकार आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पुढे येऊन द्यायचं नाही. यांना हे महायुतीला संपूर्णपणे लाडलंच पाहिजे. ते आपलं सगळं एक प्रकारे एक गिरण आपण त्याला परवा दिवशी सगळ्यांना सकाळी लोक उठून आपलं मतदान करून घ्यायचंच आहे. पण इकडे आपल्या शेजारी पाजारी आठवत तुम्ही असेल सर्वांची लाडकी नगरसेवक सर्वांनी टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. अपक्ष थांबले, कुणी थांबले याचा विचार न करता आपल्या सर्वांना माहिती आहे की अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत. जसं पूर्वी आपल्या महाविकासाच्या मध्ये वंचितचे उमेदवार उभे राहायचे, आज उभे, परंतु त्या ठिकाणी ते मत दिल्यानंतर ते भाजपला जाताना आपला उमेदवार त्या ठिकाणी पडलेला आहे. लोकसभेत देखील आपण बघितलं की त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला ज्या अपक्षांना आणि बाकीच्या आपण मतदान केलं त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पराजित झाले. तर आपण जी लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती केलेली आहे त्याचा एवढा गोळा चाललाय. त्यामध्ये आपण बघतो की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा असं सांगतात की तसं काय खिशातून पैसे दिले, मध्ये जाऊन काँग्रेसला मतदान करा असं सांगत आहेत. आणि मला वाटतं त्यामुळे आपल्याला परवा 20 तारखेला ज्या वेळेला मतदान आहे तोपर्यंत आपल्याला काम करायचंय. 1 मिनिटही थकायचं नाहीये, 1 मिनिटही थांबायचं नाहीये. कारण आपल्या आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना आपल्याला माहिती आहे काँग्रेसने पक्षासाठी काय दिलं. आज हे लोक बीजेपी वाले विचारतायत की काँग्रेस पक्षाने काय केलं. मला त्यांचा सवाल आहे, मला विचारायचंय त्यांना की तुम्ही काय केलं अगोदर सांगा. कारण आज आपण हे जे स्वातंत्र्य पाहतोय, आपल्याला जे स्वराज्य मिळाले ते केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षामुळे केले. आपल्या राजीवजी गांधी नसते तर तुमच्या आमच्या हातामध्ये आज जो मोबाईल आहे, जो
मोबाईल अगदी प्रत्येक छोट्या मुलाच्या हातात असतो, अगदी सफाई कामगार असू दे, कुणीही असू दे, प्रत्येकाच्या खिशामध्ये हा मोबाईल नक्की असतो. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, ही क्रांती कुणी केली आहे? काँग्रेसचे नेते राजीवजी गांधी यांनी केली आहे. आणि त्यावेळेला जेव्हा ही क्रांती झाली त्यावेळेला याच बीजेपीच्या लोकांनी विरोध केला होता. त्यांनी सांगितलं होतं की हे सक्सेस होणार नाही, कसला कम्प्युटर आणि कसला मोबाईल. त्यावेळेला यांनी कडाडून याला विरोध केला होता. आणि सुषमाताई आमदार या ठिकाणी येणार आहेत, त्यांचे विचार जे आहेत ते आपल्याला ऐकायचे आणि त्यांना वेळ अतिशय कमी आहे. त्या जर बोलायला लागलं तर एक एक दिवस बोलू शकतात, एवढी त्यांची ताकद आहे. मला महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या माध्यमातून जी उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवारी पाठीमागचं कारण असं आहे की मागच्या वेळेला आपण थोड्याशा अल्पशा मतानं पराभूत झालो होतो. त्यावेळेला आप आपल्याबरोबर नव्हते, शिवसेना आपल्याबरोबर नव्हती. पण यावेळेला तो 5,000चा फरक जो आहे तो 25,000 फरक निघून येणार आहे की हे आमचे आपचे आहे, शिवसेनेचे नेते. आणि शरद पवार साहेबांची एक ताकद प्रचंड वाढलेली आहे. शरद पवारांचं नावच नुसतं घेतलं तर कदाचित हा विजय आपलाच होईल अशा पद्धतीचं वातावरण निर्मित होतं. काँग्रेसचे काही नेते मंडळी आहेत आमचे, नाना पटोले आहेत, राहुलजी गांधी आहेत, सोनियाजी गांधी आहेत, बाळासाहेब थोरात आहेत. सगळ्यांच्या माध्यमातून ही उमेदवारी मिळाली. त्याच्या पाठीमागे कारण असं की ज्या नेत्यांपुढे आम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेला ज्या काही गोष्टी झाल्या अचानकपणे, जसं आमच्या बंधू विनोद रणपिसे यांनी सांगितलं की 3 आमदार, 3 खासदार, 22 नगरसेवक. मला अचानकपणे शेवटच्या 8 दिवसामध्ये माझ्याशी दगाफटका केला आणि काही लोक मंडळी बरीचशी सोडून गेली. गद्दार म्हणता येईल त्याला, जायला हरकत नाही. कार्यकर्ता गेला नाही, नेता गेला तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच ताकदीनं या बोपडीकरांचा मला सार्थ अभिमान आहे, या गावठाणातल्या ग्रामस्थांचा सार्थ अभिमान आहे. कारण की हा बोपडी जो आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मतदार मात्र माझ्या पाठीशी राहिले, मतदार मात्र माझ्या काँग्रेसच्या पाठीमागे राहिले. सगळे नेते मंडळी गेले. आज त्यांची परिस्थिती बघा काय. मागच्या दारानं पुन्हा आमच्याकडे येऊ पाहतात, आमचं चुकलं म्हणतात. जाऊ द्यात मुरतात ते, आता त्यांना कोणाला काही घ्यायचं नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनता त्यांची जागा दाखवली. मला या बोपडीमध्ये अनेक गोष्टी आहेत. दवाखान्याचा खूप मोठा प्रश्न आहे. ज्या माझ्या बंधूंचा गेल्या काही काळामध्ये 17 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला, दवाखान्यामध्ये जाता आला नाही. दवाखाना आपला सक्षम नाही. MPCचं जे बिल्डिंग बांधून झालेली ती 7 वर्ष त्याचं ओपनिंग होत नाहीये. डोळ्याचं हॉस्पिटल जरी आमच्या श्रीकांत भाऊंनी केलं असेल तो खूप मोठा एक प्रकल्प या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. गावठाण म्हटलं की ही सगळी जीवाभावाची मंडळी असतात. उच्च सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आपल्यामध्ये वेगळा फरक आहे. आपली लोक सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात हजर असतात, एकमेकांना साथ देतात आणि एकोप्याने इथं राहत असतात. मला याच्यामध्ये पुनर्वसनाचा असेल, पूरग्रस्तांचा असेल आणि प्रामुख्याने डासाचा खूप मोठा प्रश्न आहे. हे डासांचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी सुटले पाहिजे. मी नगरसेवक म्हणून गोखलेनगरमध्ये काम केलं. अनेक गोष्टी आम्ही केल्या. पाण्याच्या टाक्या बांधल्या, रस्ते केले, आम्ही ॲम्ब्युलन्स केली, आम्ही पाण्याची टँकर आमच्या मार्फत केली, आम्ही घंटा गाडी पत्राची आमच्या सुखस्थाने केल्या. इंग्लिश मिडियम आमच्या श्रीभाऊनी पण केली, आम्ही पण त्या भागामध्ये इंग्लिश मिडियम केली. पण मला हे जे काही करणं आहे ते माझं कर्तव्यच आहे. कुणीही जरी असलं तर त्याचं ते कर्तव्य हे करायलाच पाहिजे.
पण प्रामुख्यानं आपले जे युवक आहेत हे युवक बेरोजगार होत चाललेले आहेत. बेरोजगार असल्यामुळे त्यांना कामधंदा नसल्यामुळे व्यसनाच्या अधीन जातात. त्यांना व्यसनाकडून रोखण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्यांच्यासाठी कुठलं तरी ठोस पाऊल उचललं पाहिजे आणि त्यांना कुठला तरी कामधंदा दिला पाहिजे. आपण कामधंदा देऊ शकतो. अनेक उद्योगपती आपल्या पुणे शहरामध्ये राहतात. मी तुम्हाला सांगतो, आपल्या 20 तारखेला आणि 23 तारखेला आपला विजय झाल्यानंतर मी माझ्या ह्या युवकांसाठी पुण्यामध्ये जेवढे उद्योगपती आहेत, ते चिरोद्या असतील, साबरिया असतील, विजय शिर्के असतील, बाबासाहेब कल्याणी असतील किंवा अनेक लोक असतील, यांच्यापुढे आपल्या युवकांसाठी मी हात जोडून जाणार आहे. काही करा, पण माझ्या ह्या युवकांना कामधंदा द्या आणि तुम्ही ते देऊ शकता. तुम्ही पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये तुमचे खूप मोठे उद्योग आहेत. मग माझाही हक्क आहे, माझ्या शिवाजीनगरमधल्या युवकाला तुमच्याच कंपनीमध्ये काम मिळालं पाहिजे असा माझा हक्क असेल आणि तुमच्यासाठी सगळ्या युवकांसाठी तिथे हात जोडून मी त्यांच्या पुढे उभं राहील आणि या युवकांसाठी काहीतरी कामधंदा किंवा रोजगार उपलब्ध होईल असं काहीतरी करेल. माझ्या ह्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनी आमचं महाराष्ट्राचं सरकार आल्यानंतर गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं आहे की तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये देणार आहे. आमचे युवक बेरोजगार आहेत त्यांना 4,000 रुपये महिना देणार आहे. आम्ही काही सिलेंडर देणार आहोत. आम्ही 3 लाखाची पॉलिसी तुम्हाला फ्री देणार आहोत. 500 रुपयामध्ये तुम्हाला सिलेंडर देणार आहे. 25 लाख रुपयाचा विमा तुम्हाला मोफत करून दिला जाणार. अशी धोरणं ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने आपल्यासाठी ठरवलेली आहे आणि 100% खरं आहे. कारण की सत्ता महाविकास आघाडीची येणार आहे असे सगळे लोक सांगतात. आपला जो पक्ष आहे ज्याच्या विरोधात लढतात तो भाजप. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल भाजप हा जो पक्ष आहे हा जातीवादी पक्ष आहे. जातीमध्ये तेढ निर्माण करून त्यांचं राजकारण करून घेणारा हा पक्ष आहे. अशा एका पक्षाला आपण एका मतानं त्यांना बाहेर टाकलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिलं ते संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जीव गेलं तरी भेटत नाही, पण आम्ही आमच्या संविधानाला हात लावू देणार नाही. जोपर्यंत स्वतः श्वास आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला धक्का लावू. शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, CPI, CPM, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी आणि विविध समविचारी पक्ष संघटनांचे पदाधिकारी. मला कल्पना आहे की तुम्ही बराच वेळ थांबलेले आहात. मला कल्पना आहे की प्रचाराच्या या शेवटच्या जे काही माझ्याकडे 25-30 मिनिटं आहेत, या 25-30 मिनिटांमध्ये 22 मिनिटं माझ्याकडे 22 मिनिटं शिल्लक आहे. 22 म्हणजे लई झाले ना, शिकार झाले की नाही. एक लम्हा काफी होता है. हा पुरा राजे हो, हे नीट समजून घ्या की ही निवडणूक का गरजेची आहे, कशासाठी गरजेची आहे. इथे दत्ता भाऊ उभे आहेत. गेली अनेक वर्ष ते तुमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सगळ्यांना ते माहीत आहेत. इथं दादा गप बसला राजा बसला का याला उगाच परेशान करतात माणसाला. मी मनापासून जरा शांत होईल तर म्हणलं तर तुम्ही काही ऐकतच नाही राव. घेतली की तुम्ही लय धडपडणारे कार्यकर्ते गप बसतात. माया हो काय
का निवडणूक महत्वाची आहे फक्त एवढं नीट समजून घ्या. इथं फक्त एका दत्ता भैरटांना निवडून द्यायचे म्हणून ही धडपड चाललेली नाही, हे नीट समजून घ्या. एक माणसाला उमेदवार करायचे, एका माणसाला आमदार करायचे आणि त्याच्यासाठी सुषमा अंधारे धावत पळत इथपर्यंत आले. इतकं छोटं ध्येय नाही माझं ध्येय हे आहे की या महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना जर सुरक्षितपणे मोकळा श्वास घ्यायचा असेल तर हे सरकार बदललं पाहिजे. आणि हे सरकार बदलवायचं असेल तर इथून दत्ता भाऊंना आमदार करणं हे तेवढंच गरजेचं आहे, हे नीट समजून घ्या. तुम्ही म्हणाल की ताई लेकी बाळींच्या सुरक्षेचा काय विषय झाला, तर माया हो हे समजून घ्या की तुमच्या माझ्या काळामध्ये आपण शाळेत जाताना मी शाळेत जायची, मी 4-5 किलोमीटर पायी चालत जायची. माझ्या वेळेला स्कूल बस नव्हती, स्कूलची रिक्षा नव्हती. आपल्या वेळेला नव्हती ना माय, आपण चालत जायचो शाळेला, बरोबर आहे. आता शाळेला स्कूल बस ठेवावी लागते आणि आपण बिल्डिंगमधून आपल्या लेकराचा हात धरून खाली उतरतो, आपल्या स्वतःच्या हाताने लेकराला बसमध्ये बसवतो आणि जोपर्यंत बस दिसेल अशी होत नाही तोपर्यंत आपण त्या जागेवर थांबतो. पण तरी सुद्धा लेकरू शाळेतून घरी येईपर्यंत आपला जीवात जीव नाही. हे वातावरण कुणी तयार केलं? हिंजवडीच्या त्या ठिकाणी 8व्या मजल्यावरून 70 वर्षाच्या आजीला फरफटत खाली ओढत आणलं आणि 6व्या मजल्यावर 28 वर्षाच्या माणसानं तिच्यावर बलात्कार केला. 70 वर्षाची आजी. बदलापूरमध्ये 3 वर्षाच्या बाळाला आपण आपल्या घरात लहान लेकरांच्या समोर बलात्कार हा शब्द सुद्धा उच्चारतो. त्या बदलापूरमध्ये 3 वर्षाचं बाळ सांगते की शूच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होते. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठमध्ये 3.5 वर्षाचं बाळ सांगते की शाळेमागच्या कर्दळीची पानं तोडून आणली सरांनी आणि सर म्हणत होते जर पानावर खाली झोपली नाहीस तर तुझा गळा दाबून टाकेल. 3.5 वर्षाचं बाळ रडून रडून सांगतं. विशेष एवढ्या सगळ्या घटना घडत असताना एकाही ठिकाणी पोलीस FIR नोंदवून घेत नाही. का नोंदवून घेत नाही? पोलिसांवर एवढा दबाव आहे की देवेंद्र फडणवीस नावाच्या गृहमंत्र्याने जे आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या कारकिर्दीतले सगळ्यात निष्क्रिय आणि सगळ्यात नापास गृहमंत्री, या नापास गृहमंत्र्यांनी एक घाणेरडी इथं प्रथा पाडली की सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी आपल्या मर्जीतला PI पोलीस स्टेशनला आणून ठेवायचा आणि त्या PIने सत्ताधाऱ्याच्या आमदाराने सांगितलं तरच FIR नोंदवून घ्यायची, नाही तर FIR करायची नाही. बदलापूरच्या शाळेचा संस्था चालक भाजपचा माणूस आहे म्हटल्यावर भाजपच्या माणसाला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस कारवाई करायला तयार नव्हते. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल सुषमा अंधारे 7 तास तिथं उन्हात बसून होती तरी FIR नाही झाली आणि दुसऱ्या दिवशी FIR झाल्यावर 2.5 तासाच्या आत त्या माणसाचा जामीन झाला. परभणीमध्ये ज्या 3.5 वर्षाच्या बाळावरती रेप झाला ते 3.5 वर्षाचं बाळ, ती सुद्धा शाळा भाजपची होती आणि भाजपवाल्यांनी अख्खं प्रकरण दाबून टाकायचा प्रयत्न केला. 2-3 दिवसापूर्वी तुमच्यापर्यंत व्हिडिओ क्लिप आली असेल. कर्जत जामखेडच्या प्रचार सभेमध्ये पाशा पटेल अत्यंत गलिच्छ हातवारे करत गलिच्छ पद्धतीने बोलले, पण अक्षरशः TV चॅनलवाल्यांना सुद्धा दमदाटी करून देवेंद्र फडणवीस आणि BJPच्या टीमने अख्खी बातमी प्ले डाऊन करायला लावली. ती बातमी सुद्धा चालू दिली नाही. दहशत आणि दडपशाही किती आहे बघा. अशा सगळ्या वातावरणामध्ये आमच्या लेकरांनी मोकळा श्वास घ्यायचा कसा? जर या राज्यात 70 वर्षाची म्हातारी पण आणि 3 वर्षाचं बाळ पण जर सुरक्षित राहू शकत नसेल तर अशा लोकांना आम्ही पुन्हा मत देणार का? तुम्ही ठरवायचं. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा इथं माणूस माणसाला ओळखत नव्हता त्यावेळेला इथं आपल्या मदतीला होते दत्ताभाऊ भैरट. तेव्हा सिद्धार्थ शिरोळे कुठं गायब होते आपल्याला माहित नाही. 5 वर्षात ते कुठं गेले कुठं आले माहित नाही. मला त्यांच्यावर काही बोलायचंच नाही, माझा विषयच नाही आहे तो. कारण मी वारंवार असं सांगते की सिद्धार्थ शिरोळे असतील किंवा अजून काय तिकडे कोण माधुरी काय जिला काही नावं असतील, ह्या सगळ्या प्याद्या आहेत आणि मला प्याद्यांवर बोलण्यात अजिबात रस नाही. वजीर हाणला पाहिजे एवढं आपल्या डोक्यात आणि वजीर देवेंद्र फडणवीस आहे की नीट केलं पाहिजे. माया हो, आपल्या लेकरांच्या शाळा लाखन 2 लाख रुपये फीस कुणाच्या बाची आणायची? सरकारी शाळा विकल्या जाते, सरकारी शाळा गहाण पडतायत आणि खासगी शाळांचं पेव फुटतंय. महाविकास
महाविकास आघाडी सरकारने सांगितलं मुलींइतकंच मुलांचं सुद्धा शिक्षण आम्ही मोफत करण्याचा चंग बांधतोय. आम्ही सत्तेत आल्यावर ही गोष्ट पहिल्यांदा करणार. 1500 टिकल्या देऊन आमच्या लेकीबाळींच्या आबरूचं काय? त्यांच्या 1500 टिकल्यावर आपण बसलोय काय? महाविकास आघाडी सरकारने सांगितलं सत्तेत आल्यावर महालक्ष्मी समृद्धी योजनेअंतर्गत 3000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात पडतील. हे महत्वाचं असेल. माय मावल्यांनो, टीव्ही लावली की जाहिरात, टीव्ही लावली की जाहिरात, बगल तिकडं फडणवीस, बगल तिकडं शिंदे, बगल तिकडं पवार. हे जे चित्र आहे ना, ह्या चित्रात जरा नीट समजून घ्या. माया हो, तुमच्या बापानं तुमच्या भावानं तुमची लग्न लावून दिली, तुमच्या बापानं तुमच्या भावानं तुमचं शिक्षण करून दिलं, तुमच्या बापानं तुमच्या भावानं तुमच्यासाठी वाटेल तेवढा खर्च केला. तुमच्या लग्नामध्ये जी काही रुखवत दिला असेल, मिक्सर दिलं, कुकर दिलं, भांडं दिलं, सोफा दिला, खुर्ची दिली, गादी दिला, पलंग दिला, त्या रुखवताच्या शेजारी भावानं बॅनर लावला होता का? लाडक्या बहिणीला 10,000चा मिक्सर दिला म्हणून, लाडक्या बहिणीला 20,000चा टीव्ही दिला म्हणून नाही लावला बॅनर. का लावला नाही? माय भावाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते, भावाला बहिणीच्या नात्याचा सन्मान कळतो, भाऊ बहिणीची टिंगल उडवत नसतो. हे बदमाश जाहिराती करणारे कोण आहेत? ह्यांना बहीण भावाचं नातं कळत नाही. हे फक्त आपल्या मतावर डोळा ठेवून वागतात. यांना कुठलंही नातं कळत नाही. नीट लक्षात घ्या, जाहिरात बघून तेल, साबण, अत्तर निवडायचं असते. जाहिरात बघून आपला लोकप्रतिनिधी निवडायचा नसतो. आपला लोकप्रतिनिधी हा आपल्याला ऍक्सेसेबल असला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. माया हो, ज्या ज्या लोकांनी, तुम्ही विचार करा, एक माणूस तिकडे खासदार संसदरत्न सुप्रिया सुळेंच्या बद्दल गलिच्छ भाषेमध्ये बोलतो, तक्रार होत नाही. सुषमा अंधारेबद्दल संभाजीनगरचा एक आमदार गलिच्छ भाषेत बोलतो, तक्रार होत नाही. तिकडे बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरातांच्या बद्दल विखेच्या मंचावर एक जण गलिच्छ भाषा वापरतो, तक्रार होत नाही. मग विचार करा, आमच्यासारख्या आमदार खासदार लेवलच्या बायकांची तक्रार जर पोलीस स्टेशनला लिहून घेतली जात नसेल, तर गोरगरीब कष्टकरी बायकांची तक्रार ते कधी लिहून घेतील? ह्या गोरगरीब बायकांना जर न्याय द्यायचा असेल तर माणूस आपल्यातला निवडावा लागेल, आपला माणूस निवडावा लागेल. त्यासाठी गरजेचं आहे की हे सरकार बदललं. मला असं कळलं की इकडे खूप पैशाचा पूर आहे. असणं स्वाभाविक आहे. सुरत, गुवाहाटी, कुठून कुठून काय काय करून चिकार पैसे कमवले. तर पैसे काय ह्यांनी असे कष्ट करून कमवलेले पैसे नाहीत. मी गावखेड्यातला माणूस आहे. माझी आई कोरडवाहू शेतात राबते. आमच्या सोयाबीन मध्ये काटा मारून कमवलेले पैसे, आमच्या कापसात काटा मारून कमवलेले पैसे, उमेद कर्मचाऱ्यांचा पगार न देता कमवलेले पैसे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचे पैसे, आश्रमशाळेच्या शिक्षकांचे पैसे, सारथी बारती महाज्योतीच्या लोकांचे पैसे, हे सगळे पैसे या पैशामधून ते वाटप करतील. कचकावून पैसे घ्यायचे, दाबून पैसे घ्यायचे. काही देवेंद्र फडणवीसने काय नागपूरचा बंगला विकून पैसे आणले नाहीत आणि एकनाथ शिंदेने काय तापोळ्याची जमीन विकून पैसे आणले नाहीत. पैसे आपले आहेत, आपल्या कष्टाचे, आपल्या टॅक्सचे, आपल्या जीएसटीचे. त्यामुळे काय पैसे घ्यायचे ते घ्यायचे, पण निर्णय घेताना हे नीट डोक्यात ठेवायचे, बटन दाबताना, की लेकी बाळींची आबरू सुरक्षित ठेवायची आहे का नाही. हे नीट डोक्यात ठेवायचे की गुंडागर्दी आणि दहशतवाद, पोलीस बाहेर थांबलेले आहेत, त्यांच्यापर्यंत आवाज चाललाय, पोलिसांपर्यंत आवाज चाललाय. पोलिसांना सेच नाहीये कुठलाही. पोलिसांचा धर्माकट अपमान करतात. डायरेक्ट पोलिसांच्यावरती आरेतुरे पद्धतीने ती राणींची पोरं बोलतात. पोलीस स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही. अशा सगळ्या परिस्थितीत जे गुंड पोलिसांना कोयता फेकून मारू शकतात, जे पोलीस स्वतःच संरक्षण करत नाहीये, आपलं संरक्षण काय करतील? अशा सगळ्या काळात ठरवावं लागेल की आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय घेणं म्हणजे किती नंबरचं बटन माय पट्टे. आता जर सगळं तुम्हाला माहिती आहे म्हणल्यावर मला बोलायचं कामच नाही. म्हणजे काय कळलं का? 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना जर गपगार करायचा असेल तर 1 नंबरचं बटन दाबावं लागतंय. नीट समजून घ्या. दणक्यात 1 नंबरचा आणि बटन दाबताना काय करायचं माहितीये का? सकाळी सकाळी तिकडे मतदान केंद्रावर गेलं की, तिकडे ईव्हीएम मशीनला गेलं की पहिल्यांदा लक्षात आणायचं तेलाचा भाव किती वाढवला सरे, 10.75चं बटन. डाळीचा भाव किती वाढवला, 10.75चं बटन. लेखी बाळीची आबरू सुरक्षित नाही, 10.75चं बटन. गुंडागर्दी दहशतवाद वाढी तिथं 10.75चं बटन. फुटल ती
पाहिजे, ताकदीने निवडून आणलं पाहिजे. कारण लक्षात घ्या माया हो, तुमच्या घरात तन्ने ताटे लेकरं येतं, तन्ने ताटे पोर येतं. काय म्हणायला पाहिजे तुम्ही पोरांना रोज घरी बसून सारखं काय मोबाईल बघतो, सारखं नुसतं मोबाईल मध्ये बोटं घालत आहे. अरे जा की बाहेर काम धंदा बघ. काय काम धंदा बघायचा त्या लेकरांना? गेल्या 2.5 वर्षात कुठली नोकर भरती निघाली नाही, नोकर भरती नाही. उद्योगधंदे सगळे गुजरातला. नोकऱ्या कुठून करायच्या? एक नोकरी करायची म्हणलं लेकरांना तर परीक्षेचा चलन 1,000 रुपये भरावं लागते. 1,000 रुपये चलन, कम्प्युटरला 200 रुपये, वह्या पुस्तकाचे वेगळे, एका परीक्षेला 2,500 ते 3,000 रुपये एका लेकराला खर्च. परवडत नाही. गोरगरीब बाईला, कष्ट करून खाणाऱ्या बाईला, धुणं भांडी करून कामधंदा करून खाणाऱ्या बाईला परवडत नाही. तरी सुद्धा बाई किडूक मिडूक विकून, कष्ट करून, उसना करून, व्याज व्यवहार करून लेकरांना पैसे द्यायले. आणि लेकरं परीक्षा द्यायले. आणि परीक्षा दिली की दुसऱ्या दिवशी काय होते? दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी, पेपर फुटला. किती पेपर फुटले? 70 प्रकारच्या परीक्षा, 65 प्रकारचे पेपर फुटले. हे 65 प्रकारचे जे पेपर फुटले, का फुटले? कारण याच्या आधी परीक्षा सरकारी पद्धतीने होत होत्या. आता परीक्षा ठेकेदारांकडे दिलेल्या आहेत. हे सारथी, बार्टी, महाज्योती इथे लागणारी जी आमची पोर आहेत ठेकेदारी पद्धतीने भरली जातात. 35,000 पोरांची सही होते, 22,000 रुपये पगार दिला जातो. महापालिका, जिल्हा परिषद इथे ज्युनियर सिनियर लिपिक ठेकेदारी पद्धतीने भरले जात आहेत. आणि पगार 25,000, सही 12. 25,000वरची सही 12,000 हातात. कुणी पेपर फोडले? कुणाची ठेकेदारी, कुणाची गुत्तेदारी? ही सगळी ठेकेदारी दिली आहे बीव्हीजी क्रिस्टल कंपनीला. ही बीव्हीजी क्रिस्टल कंपनी प्रसाद लाडची. प्रसाद लाड भाजपचा, भाजप फडणवीसची, फडणवीस अदानी अंबानीचा. गोरगरिबाचं कोण? गोरगरिबाचा आपला दत्ता भाऊ बहीण, आपला माणूस, आपला भाऊ, आपल्या घरातला माणूस. या सगळ्यांमध्ये आम्ही काय ठरवून घेतोय की महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर ही ठेकेदारी पद्धती बंद करायची आणि सरकारी पद्धतीनं नोकर भरती झाली पाहिजे. यावरती काम केलं पाहिजे. काही अपक्ष भाजपनं उभं केलं, ते इथंच उभे केलं असं नाही, ते इतरही ठिकाणी उभे केलेले आहेत. ही भाजपची जुनी पद्धत आहे. भाजप थेट लढू शकत नाही. भाजपच्या लोकांमध्ये एवढा दम नाही की 1 to 1 त्यांनी लढावं आणि आमच्याशी निधड्या छातीनं त्यांनी लढावं. भाजपमध्ये दम नाही म्हणून भाजपची लोक अशा अपक्ष लोक उभे करतात. 2-2 नावाचे लोक उभे करतात. एकाच नावाचे 4-4 डमी कॅन्डिडेट उभे करतात. डुप्लिकेट लोकांना हे डुप्लिकेट धंदे सुचतात. माया हो, हे लक्षात ठेवा. काय जाऊ दे, त्याचं नाव घ्यायचं नाही मला. पण हे असे सगळे गुंडागर्दी करणारे जे लोक आहेत, जे नंतर अपक्ष म्हणून फॉर्म भरतात, हे स्वतः निवडून येण्यासाठी फॉर्म भरत नाही. हे भाजपला निवडून आणण्यासाठी फॉर्म भरतात. हे मतं खाण्यासाठी उभे असतात. त्यामुळे आपलं मत वाया जाणार नाही, आपलं मत विभाजित होणार नाही, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. आपलं मत योग्य त्या उमेदवाराला, जिंकणाऱ्या उमेदवारालाच गेलं पाहिजे. यासाठी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि हो, का बदल करायचा आहे त्याचं अजून एक महत्वाचं कारण, ज्या लोकांनी आमच्या महापुरुषांचा अपमान केला, ज्या लोकांनी आमच्या महापुरुषांचा सन्मान राखू शकले नाही. 5-6 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधींच्या हातात जे लाल पुस्तक आहे, ते लाल पुस्तक म्हणजे नक्षलवाद्यांचं पुस्तक आहे. माया हो, ते पुस्तक कशाचं होतं? या देशामध्ये घर कसं विकत घ्यावं, शाळा कशी शिकावी, प्रमोशन कसं मागावं, नोकरी कशी मागावी, विमा कसा उतरवावा, या प्रत्येक गोष्टीचा, जगावं कसं, मरावं कसं, पुरावं कसं, या प्रत्येक गोष्टीचा कायदा ज्यात लिहिला ते भारतीय संविधानाचं पुस्तक. त्या पुस्तकावर टीका करतात देवेंद्र फडणवीस. तो अपमान नुसता त्या भारतीय संविधानाचा नसतो, तर भारतीय संविधान निर्माण करत्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ते अपमान करतात. त्यामुळे बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या लोकांना जर जागा दाखवून द्यायची असेल तर 20 तारखेला इथं सगळीकडं महाविकास आघाडीचं कॅन्डिडेट म्हणून आपल्याला दत्ता भाऊंच्या नावाच्या समोरचं 1 नंबरचं EVM मशीनवरचं 1 नंबरचं बटन दाबून त्यांना आपल्याला यशस्वी करावं लागेल. माया हो, ना छत्रपती शिवरायांचा यांच्याच्याने मान राखणं झालं, ना बाबासाहेब आंबेडकरांचा. पण जाहिराती खूप दिसत आहेत. उघडली टीव्ही की जाहिरात, उघडला मोबाईल की जाहिरात, सगळीकडे जाहिराती. माया हो, अय दादा हो, तुम्ही
हे सगळं. थोडक्यात काय आहे, जाहिरात वाईट गोष्टींची असते. शिंदे फडणवीस वाईट विचारांचे आहेत, त्यांना जाहिरात करावी लागते. आम्हाला जाहिरातींची गरज नाही. या महाराष्ट्राच्या जनतेचे 150-200 कोटी रुपये जनतेचे पैसे घेऊन जाहिरातीची मिजाज करणाऱ्या लोकांना हिसका दाखवावा लागेल की आम्ही जाहिरातींवर जाणार नाही. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगते, 25 जिल्हे फिरून आलीये. काही जरी यांनी मोबाईल आणि होर्डिंग आणि डिजिटलवर आणि त्या टीव्हीवर दाखवलं तरी 25 जिल्ह्यातलं वातावरण इमानीद्वारे सांगते, 25 जिल्ह्यांमधलं जर वातावरण बघितलं तर सगळं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनं वारं फिरलंय आणि महाराष्ट्राच्या जनतेचं ठरलंय. त्यामुळे तुम्ही त्या जाहिरातींचा विचारच करू नका. लोकांचे पक्क ठरलेलं आहे की वडगाव शहरीमध्ये कोण असेल तर वडगाव शहरीमध्ये महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारेच निवडून येणार आहे. आणि शिवाजीनगरमध्ये कोण निवडून येणार तर दत्ता भाऊ बहिरटच निवडून येणार. अपक्षांनी किती बी अपक्षांनी काय जोर लावायचंय ते लावावा. तुम्ही फक्त लीड मोजत राहा, इथून निवडून. आणि काय येणार कारण सांगते बरं का, आपलं सोडा हो, आपल्याला तर म्हणतील विरोधक आहेत म्हणून. अहो, ज्यानं मोदीचं काय ते मंदिर बिंदिर बांधलं ते माणूस सिद्धार्थ शिरोळला शिव्या घालते. ते म्हणते हे एजंट आणि सगळा कमिशनगिरीचा धंदा आहे म्हणून. आपण बोलतोय का नाही, त्यांच्यातलीच लोक बोलतात की हा माणूस फक्त बिल्डरांचं भलं करणारा आहे, गुंडांचं भलं करणारा आहे. असा माणूस सर्वसामान्यांचे प्रश्न समजू शकत नाही. आणि म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी, सर्वसामान्यांना नेमक्या वेळेला उपलब्ध राहण्यासाठी, सर्वसामान्यांच्यासाठी म्हणून काय इथली हॉस्पिटलची गरज किंवा शाळेची गरज जी कुणीच पूर्ण केली नाही, या सगळ्यांच्यासाठी. म्हणून तर आपल्याला आपला माणूस द्यायचा आहे ना. कारण त्यांचं कुणी आजारी पडलं की ते विमानानं नेऊ शकते तिकडं ब्रिज कॅन्डिंग लिलावतीन कुठं कुठं. पण आपल्याला इथं हॉस्पिटल पाहिजे, इथं. आणि इथं हॉस्पिटल जर करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपला माणूस म्हणून आपल्याला दत्ताभाऊंच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे. गोरगरिबांची साथ आपला हात, गोरगरिबांची साथ हे लक्षात ठेवून, हे डोक्यात ठेवून या येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला मी 23ला तुमच्या सगळ्यांसोबत गुलाल खेळायला येणार आहे, हे लक्षात ठेवा. 23 तारखेला सगळ्यांच्या सोबत गुलाल खेळायला येणार. म्हणून 20 तारखेला पंजा या निशाणीवरती शिक्कामोर्तब करत दत्ताभाऊ बहिरट यांना निवडून देऊया. आणि आवताई 2 मिनिटं. आणि जर खऱ्या अर्थानं संविधानाला धोका असेल तर हे बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी, हा बाबासाहेबांचा विचार जगवण्यासाठी असेल की जर आम्ही खरंच बाबासाहेबांचा वसा आणि वारसा चालवणारे आहोत, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असेल, छत्रपती शिवरायांचं राज्य आणि आया बहिणींची आबरू जपायची असेल तर आता हाताला साथ द्यावी लागेल. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि हो, दत्ताभाऊ बहिरटांना राज्याचं नेतृत्व करायची संधी द्यायची असेल तर तुम्हाला इथून त्यांना आधी ताकद द्यावी लागेल. तुम्ही आता त्यांना ताकद द्या, पुढची 5 वर्ष दत्ताभाऊ तुम्हाला ताकद द्यायला तयार असेल, हा शब्द. आणि हो, काही जर म्हणल्या दत्ताभाऊनं फोन नाही उचलला, दत्ताभाऊची बहीण गुगलला आपला फोन नंबर आहे, कधी बी फोन करायचा. सुषमा अंधारेचा पत्ता 24/7 आपलं उपलब्ध आहे. खात्रीनं हक्कानं फोन करू शकाल. आता या प्रचारातल्या शेवटच्या दिवसातली, शेवटच्या सभेचा, शेवटच्या मिनिटातला शेवटचा सेकंद सगळे ताकदीने आवाज